लसूण, कांदा आणि खोबरं आहे. तर चला मी भुजतो कढईमध्ये आणि दाखवतो तुम्हाला. भुजून काढतो मी ते, भुजून काढतो. घेतल्या पोहे खायचा 1 चमचा असते तेवढा, तर ते आणि त्याच्यासोबत ह्या 4-5 ह्या मिरच्या, लाल मिरच्या. ते वाटून घेणं आहे आणि वाटणं झालं की थंड करून हे मिक्सरमध्ये बारीक करणं आहे, त्याचा मसाला वाटणं आहे. तर चला मी आता हे खाऊन घेते. मग टाकतो जिरं, तर हे मिरकूट आहे. थोडंसं याच्यात जिरं पावडर टाकतो आणि थोडंसं धनिया पावडर टाकतो. हे बघा जिरं झालं, हे टाकू. हे टाकलं पाणी 2 चमचे, हे 3 चमचे आणि हे 4 चमचे. हे थोडंसं मीठ, 1 चमचा भरून बेसन टाकलं आणि हे अर्धा चमचा. तर तेल टाकते थोडं ताटात. हे बेसन याच्यात काढून घ्यायचं. सगळं काढतो मग दाखवतो. तर हे पहा, हे असं करून घेतलं. याला थंड होऊ द्यायचं. तर पुढचं करू आपण. डबल तेल टाकलं, त्यात टाकू कांदा थोडासा, टमाटर, आपलं मसाल्यातलं पाणी. हां, तिने बी एक गोळी सांगितलं. हे थोडंसं गिलास, अर्धा ग्लास पाणी अजून. हे पहा, खंड करून असं चाकू घ्यायचा. असे बारीक बारीक तुकडे करून घेऊन मग दाखवतो. हा नाही
चला आपण उघडून घेऊ झाकण. हां, तर आपल्याला हे टाकून घेणार त्याच्यामध्ये. तर आपली भाजी तयार झाली. जेवण झाली, भाजी तयार.